महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरता 288 जागांवर मतदान पार पडलं। मात्र अनेक ठिकाणी राज्यात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत। यातच नागपूरमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। संपूर्ण राज्यात लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच मतदानाच्या दिवशी मात्र अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या। त्यामध्ये उपराजधानी नागपुरात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर काही ठिकाणी वाहन तोडफोडीच्या घटनाही समोर आल्या आणि चांगलाच गोंधळ उडाला। नागपुरात 12 मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली। सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू होती। मतदान आटोपल्यानंतर ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये नेलं जात असताना काही जणांनी गैरसमजातून अतिरिक्त ईव्हीएम नेणाऱ्या वाहनाची तोडफोड केली आणि नागपुरात वातावरण तापलं। दोन्ही झोनल ऑफिसरचे होते, वेगवेगळे झोनल ऑफिसर होते। एक झोनल ऑफिसरला अकॉस्ट केल्यानंतर दुसरा अजून एक झोनल ऑफिसर मागून जात होता। त्यांना वाटले की हा सुद्धा दुसरी ईव्हीएम घेऊन जात आहे, त्यामुळे त्याच्यावरही दगडफेक झालेली आहे। दोघांची आम्ही फिर्याद घेऊन त्यांच्यावर कारवाई करतो। जखमी तर कुणी नाहीये, विशेष असं काही झालेलं नाहीये, परंतु जे काही नुकसान वगैरे झालेलं त्याबाबतची आम्ही थोड्या वेळात जसे ते येतील त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला, नंतर मतदानाच्या दिवशी हिंगणा मतदारसंघात भाजप उमेदवार समीर मेखेंनी विद्यार्थ्यांकडून बोगस मतदान करून घेतल्याचा आरोप। यातच मध्य नागपुरात काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंनी मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसे वाटप केल्याचाही आरोप झाला। आता या प्रकरणात निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडून संबंधितांची चौकशी सुरू आहे। ज्या लिफाफ्यात पैसे होते असे लिफाफे तिथे सापडले। त्या चुनाव अधिकाऱ्यांनी आणि पोलीस डिपार्टमेंटनी कारवाई केलेली आहे। आता त्याच्या कार्यालयाला सील लावलेला आहे। अशा या काँग्रेसच्या जे काँग्रेसचे जे नेते आहेत, उमेदवार आहेत, हे अशा प्रकारे गोरगरीब महिलांचा फायदा घेऊन लोकांना बलगवत आहे। हे आम्ही चालू देणार नाही। विधानसभा निवडणुकीकडे फक्त राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण 2 प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली विधानसभेची निवडणूक। त्यामुळे यंदा पक्षांची संख्या वाढली आहे, उमेदवारही वाढले। अशातच हल्ले, आरोप प्रत्यारोप ते थेट मतदानाच्या दिवशी हाणामारीच्या घटना, यामुळे नागपूर यंदाच्या निवडणुकीत चांगलं चर्चेत आलंय। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।